पावसाचा जोर कायम असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। गेले 3 दिवस पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढलेला आहे। त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत देखील कमालीची वाढ झालेली आहे। जिल्ह्यातील सर्वच नद्या या दुतड्या भरून वाहत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आपण सध्या आहोत ते संगमेश्वर मधील बाव नदी परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणची देखील परिस्थिती पाहतोय। नदीच्या पाणी पातळीत देखील कमालीची वाढ झालेली असून पाऊस देखील संततधार सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खेडमध्ये देखील मुसळधार पाऊस असल्यामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। त्यामुळे खेड शहरातील मच्छी मार्केट परिसरात पुराचं पाणी घुसलेलं आहे। त्यामुळे खेड बाजारपेठेतील व नदीलगतच्या नागरी वस्तीतील शहरवासियांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट आहे। दरम्यान जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 83.33 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। सर्वाधिक पाऊस हा खेड तालुक्यात पडला असून खेड तालुक्यात तब्बल 178.71 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। तर चिपळूणमध्ये देखील 125 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। मंडणगडमध्ये 116 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। एकूणच उत्तर रत्नागिरीत पावसाचा सर्वाधिक जोर असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आजही दिवसभर पावसाची संततधार जी आहे ती सुरूच राहील असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांना प्रशासनाकडून सावधानतेचा आणि सुरक्षिततेचा इशारा देण्यात आलेला आहे। नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं देखील आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।